येशू आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मरणाबद्दल मृत्यूबद्दल 3 वेळेस भविष्य केले. त्यातलं तिसरं भविष्य, येशू वर येरुशलेमेत जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा, आपण वर येरुशलेमेत जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकाच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास, वधस्तंभावर खेळवयास आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने तिसऱ्या वेळेस 3 वेळेस आपल्या स्वतःच्या मृत्यूबद्दल, मरणाबद्दल भविष्य केलेलं होतं. आणि केवळ मरणाबद्दलच नाही, तर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल याविषयीच देखील भविष्य आहे. आणि भविष्यवाणीपर्यंत आजपर्यंत तुम्ही आणि मी आणि जग आणि जगातले सर्व विश्वासणारी भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक हे विश्वास ठेवत आहेत. या वचनाच्या माध्यमातून जो रेफरन्स आपण घेतलेला आहे तो भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना काय आहेत, परमेश्वर अगोदरच त्या सांगतो, घडल्यावर नाही. तो अगोदर सांगतो. आमच्या जीवनात देखील काय होणार आहे हे तो अगोदर सांगतो, घडल्यावर नाही. तर या ठिकाणी आणखीन पुढे एक स्वर्गाच्या राज्याविषयी, परमेश्वराच्या राज्याविषयी एक विनंती आलेली आहे. 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तो ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती. ऐहिक, दैहिक, जगातला सन्मान, जगातला आदर, जगातलं सगळं काही असं ऐहिक स्वतःच्या हक्काचं असणार. आजकाल लोकांना हे स्वतःचं असलं ना लय भारी वाटत आहे. आपण पाहूया त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा जब्देच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे काही मागितलं. आपण पण जातो, प्रार्थना करतो, पाया पडतो, असं करतो आणि प्रभू येशूला काहीतरी मागतो. अशाच प्रकारे जे जब्दीचे मुलं होते ना, मुलं 2, तर त्यांची आई आपल्या मुलासह प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेली आणि त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं, विनंती केली, रिक्वेस्ट केली, काहीतरी त्याच्याकडून मागितलं. आता काय मागितलं आपण पाहूया. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त त्या बहिणीला, त्या आईला, त्या स्त्रीला विचारत आहे, विश्वासणारीला, देवाच्या सेवकाच्या आईला, की तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात, स्वर्ग राज्यामध्ये, सार्वकालिक वतनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये, युगानुयुगाच्या काळामध्ये हा माझ्या 2 मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. काय मागती ती? तुमच्या राज्यात. आता ठिकाणी 2 ट्युनिंग आहेत. एक तर परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तो जगाचा उद्धारक, जगाचा तारण करता, राजकुमार. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याची सत्ता कधी समाप्त होणार नाही. त्याचं राजशाही पद कधी उतारणार नाही. या पूर्वीच्या लोकांना काय वाटलं की आता हा राजा बनणार आहे, मग आता याला राज्य मिळणार आहे. मग या राज्यामध्ये काय होईल की माझे 2 लेकरं प्रभू येशूच्या मागे चाललेत ना, आहे का नाही? कदाचित त्यांचे नाव असतील पेत्र, योहान, याकूब, ब्रदर राजू, ब्रदर तुम्ही, सिस्टर ह्या, त्याच्यात सगळे चालेल, आहे की नाही? या ठिकाणी सगळेच आले. पिन कोसली ओके, बॅटर. तर तो या ठिकाणी लिहित आहे की ओके, हा, या ठिकाणी तो लिहित आहे की तुमच्या राज्यात, म्हणजे प्रभू येशूचं जे राज्य स्थापन करणार होती ना ती, तो म्हटलं ना हा जगाचा राजा आहे,
आणि मग त्यांना असं वाटलं की जगातलं राज्य याला मिळणार आहे. मग आता माझे दोन्ही लेकर पोरं प्रभू मागे लागलेत, त्याच्याबरोबर आहेत, आणि मग एकदम जवळचे झालेत. मग आता या राज्यामध्ये एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसायला काय अडचण? दुसरा टुनिंग आहे. स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात या दोघा मुलापैकी एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावं अशी आज्ञा करा. कारण तुम्ही जर आज्ञा केली तर ती आज्ञा पाळल्या जाते. मग येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. आजही असे अनेक लोक आहेत की ते काय मागतील समजतच नाही. प्रभूला समजना. अहो तुमच्या माझ्या मागण्या इतक्या झाल्या तर प्रभूला समजना. प्रभूचं डोकं बंद पाडायचं काम झालंय तुमच्या प्रार्थनेमुळं. तुमच्या मागण्याची एवढ्या भारी भारी आहेत ना. अहो स्वर्गाच्या राज्याची गोष्ट नाही तीच तुम्ही मागतात. प्रभूला एखाद्या टायमाला डोक्याला लय त्रास झाला असेल, लय हेडॅक झाला असेल, लय. स्वर्गाच्या राज्यात पैसे नाही, स्वर्गाच्या राज्यात बंगला नाही, स्वर्गाच्या राज्यात टेटस नाही, स्वर्गाच्या राज्यात अहो या जगातल्या तुमच्या खेली खुशाली स्वर्गाच्या राज्यात नाही ना. हो स्वर्गाच्या राज्यात खेली खुशाली पण त्या स्वर्गाच्या आहेत, त्या जगाच्या नाहीत. जगामध्ये जे खेली खुशाली आहेत त्या जगाच्या आहेत, त्या समाप्त होणारे आहेत. स्वर्गाच्या राज्यात जे खेली खुशाली आनंद आयुष्य उल्हास आहे, सुख आहे, वैभव आहे, ते न संपणार आहे. आणि जगातल्या राज्यामध्ये जे काय आहे ते संपणार आहे. मग या ठिकाणी आम्ही परमेश्वरला काय मागतो हे आम्हाला अजूनही समजाना. आम्ही प्रभू माहिले गरीबी अरिबी चालली, एक काम कर गाड्या वरून नोटाचे बंडल टाकून दे. अरे नाही बाबा, भारतीय रिझर्व्ह बँकेची शाखा स्वर्गाच्या राज्यात नाही, प्रभू येशूने नाही तयार केली, आणि तिथल्या नोटा इथं चालणार पण नाही. मग मोकार तुम्ही काय मागता तुम्हाला समजतंय का? अनेक लोक आहेत, प्रभू मला बंगला दे, प्रभू मला गाडी दे, प्रभू मला घोडी दे, प्रभू मला टेटस दे, प्रभू मला श्रीमंती दे, प्रभू मला आता काय काय आता मागण्या काय एवढ्या लिस्ट काढायची म्हणलं रात्र पुरणार नाही. आपण तर पार भाकरी घालवणं सगळं म्हणलं तरी मागतो. त्याचं काय सांगता येतंय? तुम्ही काय मागताय हे तुम्हाला समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय तुम्ही काय मागताय? स्वर्गाचं राज्य तसं मिळत नाही. स्वर्गाच्या राज्यात तशी एंट्री नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये जगातला मानपान नाहीये. स्वर्गाच्या राज्यामध्ये असली जगातली पोस्ट नाहीये, ती वेगळी पोस्ट आहे पोस्ट पण वेगळी आहे. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? प्रभू येशू ख्रिस्त सर स्वतःच्या मरणाविषयी सांगतोय. प्रभू येशू स्वतः गरिबीमध्ये राहतोय. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त निंदा नालस्ती सहन करतो. प्रभू येशू ख्रिस्त सत्य प्रचार करतोय. प्रभू येशू ख्रिस्ताला त्रास होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सगळ्या प्रकारच्या जे जगातले काही गोंधळ आहे ना त्या सगळ्या गोंधळामध्ये प्रभू येशू आहे. आणि एवढं सहन करून निष्कलंक, पवित्र, शुद्ध या सगळ्या गोष्टी वागवणं हे प्रभू येशू सारखं जीवन जमणार नाही. म्हणून तो म्हणत आहे की जो प्याला मी पिणार आहे. आता हा प्याला कोणता प्याला? द्राक्ष रसाचा प्याला नाही. तर प्रभू येशू ख्रिस्तानी जे तुमचं आणि माझं पाप होतं ना ते एकत्र केलं आणि ते प्राशन केलं. आणि तो पापी नसताना स्वतः तुमच्या आणि माझ्यासाठी पापी झाला आणि पापाबद्दल त्यांनी मरणदंड सहन केला. कशासाठी? तर स्वर्गीय राज्य, परमेश्वरचं राज्य तुम्हाला आणि मला मिळावं. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? प्रश्न विचारला त्यांनी. ते त्याला म्हणाले हो येस येस व्हाय नॉट. ते त्याला म्हणाले पिता येईल पिता येईल. एवढं काय त्याच्यात विशेष? आणि तुम्ही आमच्यासारखे दिसतात, तुम्ही आमच्यासारखे खाता, आमच्यासारखे पिता, आमच्यासारखे कपडे घालता, आमच्यासारखे जगे घालता, आमच्यासारखे हिंडता फिरता सगळे. आणि मग त्यांना काय वाटलं? तो काय म्हणत आहे की जो प्याला मी पिणार आहे. त्यांना वाटलं का अजून काय द्राक्ष रस काय नू, द्राक्ष रसाचे प्याले भरलेत काय नू, भोजनाचेच प्याले येतच काय? ते म्हणे ते त्याला म्हणाले पिता येईल आम्हाला. त्याने त्यास म्हटले माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तो अधिकार माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हात सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे.
आजही लोक खुर्चीवर बसायला एवढे काय तयार आहेत, एवढे काय त्यांना हौस आहे, किंबहुना त्यांना इतकी काय त्याची आवड आहे, ते खाली बसतच नाहीत, उभाच राहते. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावाचा राग आला. 10 शिष्याला दोघा भावाचा राग आला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेजारी उजवी आणि डावी त्याच्या राज्यात बसण्याचं त्यांनी या गोष्टी केल्या होत्या. मग जसा का राग आला तसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगत आहे, पण येशूने त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयवर त्याचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे. जसे तुम्हामध्ये नाही, ख्रिस्तामध्ये नाहीये, प्रभूमध्ये नाहीये, विश्वासामध्ये नाहीये, आम्ही सर्व सारखेच आहोत, एक मोठा आणि एक छोटा असं काही नाहीये, तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पाहतो, जो उंच हो पाहतो, मोठा हो पाहतो, एक ग्रॅज्युएट हो पाहतो, फोकसला येऊ पाहतो, हेडलाईन्सला येऊ पाहतो, तो तुमचा सेवक होईल. सेवक झाला पाहिजे तो. तुम्हाला काय वाटतंय आजकाल ते सेवक आहेत का? ते सेवकामध्ये श्रेष्ठता नाहीये. सेवक म्हणजे कनिष्ठ, सेवक म्हणजे सेवा करणारा, सेवक म्हणजे स्वतःला लीन आणि नम्र करणारा, सेवक म्हणजे आलेल्या प्रत्येक प्रसंगाला मेंढरासारखं खाली मुंडकं घालणारा, दुसऱ्यांचा आदर सन्मान करणारा, दुसऱ्यांना प्रोत्साहन देणारा, दुसऱ्यांना खुर्ची देणारा आणि स्वतः खाली बसणारा. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पाहतो तो तुमचा सेवक होईल. मग आज आम्हाला जर प्रभूमध्ये जर मोठं व्हायचं आहे तर मोठ्या लोकांना सेवक व्हा, पहिले सेवक बना. नुसतं टाय कॉटन फॉर्च्युनर गार्डन लय मोठं मॉप झालं म्हणजे लय मोठे नाही झाले तुम्ही. लोक तुम्हाला सलाम करतात, लोक तुम्हाला फ्रेश लॉन घालतात, लोक तुमची अपॉइंटमेंट घेतात, तुम्ही 3-3 घंटे भेटत नाही म्हणजे तुम्ही लय श्रेष्ठ लय मोठे नाही झाले. तुम्हाला कुत्र विचारणार नाही स्वर्गाच्या राज्यात. कारण कुत्रे आणि जारकर्मी, चिटकी शेरिक आणि आज्ञाभंग करणाऱ्यांना पहिली गोष्ट प्रवेशच नाही. स्वर्गाचं राज्य जाऊन दे, तुमच्या नरकाच्या राज्यात तुम्हाला कोणी विचारणार नाही. तिथेही तुमच्यापेक्षा एका तरी एक येतील. तुम्हाला श्रेष्ठ जर व्हायचं असेल, मोठं जर व्हायचं असेल, उंच जर व्हायचं असेल, फोकसला जर यायचं असेल तर तुम्हाला सेवक बनावं लागेल. सेवक म्हणजे सेवा करणारा, द मॅन ऑफ गॉड, देवाचे अति अति महाअति भयंकर अति अभिषिक्त सेवक. हा, मग भयंकर अति नम्र व्हायचं, एकदम खालच्या पातळीला यायचं. टायकोट घालून म्हणलं तर झाडून घ्यायचं, काय फरक पडत नाही. लीन नम्र व्हायचं. इथं सरळ स्पष्ट लिहिलं. माझं काही मत नाही भाऊ, तुम्ही मला का सतरांच्या उचलायला रोजाने ठेवी ना, मी येईन, मला काही अडचण नाही. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला हो पाहतो, ज्याला कोणाला पहिल्या नंबरवर यायचंय, जो कोणी तुम्हामध्ये पहिला हो पाहतो तो तुमचा दास होईल. आम्हाला पहिलं व्हायचं का? मग व्हा दास. देवाचे अति अति महाअति भयानक अभिषिक्त दास. स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल. पण कोणतं स्पिरिच्युअल? इथलं जगातलं स्पिरिच्युअल. दास नाही. दास फक्त म्हणायला बरं वाटतं, पण यांनी आम्हाला दास केलंय. दास केला असतं तर बरं झालं असतं. आम्हाला गुलाम केलंय, गुलाम. आमच्यावर गुलामासारखं कार्यक्रम आहे सध्या. सैतानाने ते केलंच होतं, प्रभू येशूने सोडवलं ना, आता हे आले आमच्यावर आम्हाला गुलाम बनवायला. असंच करायचं, तसंच करायचं, असंच करायचं. परमेश्वराच्या आत्म्याने नाही करायचं, आम्ही सांगतो तसंच करायचं. आमची मिनिस्ट्री, आमची संस्था जी सांगत तसंच करायचं. मनाने काही डोकं चालवायचं नाही. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायस नाही, तर सेवा करावयास व पुष्कळाच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला. मग तुम्हाला आणि मला मनुष्याचा पुत्र जर बनवलेला आहे, तुम्हाला आणि मला कन्या आणि पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे, तर आम्हाला सेवा केली पाहिजे, सेवा करून घेतली नाही पाहिजे. सेवा आम्ही केली पाहिजे. आमची सेवा दुसऱ्यांनी नाही केली पाहिजे. त्याला म्हणतात सेवक, त्याला म्हणतात ख्रिस्ताचा अनुकरी, त्याला म्हणतात ख्रिस्ताचा शिष्य, त्याला म्हणतात खरा सेवक, त्याला खरा विश्वासणारा बिलीवर्स म्हणतात.
त्याला म्हणतात खरं पुत्र आणि कन्या होणारा अधिकार मिळालेला. अन्यथा नाही. आम्ही जर स्वतःची सेवा करून घेत आहोत आणि आम्ही मेवा खात आहोत आणि आम्ही दुसऱ्याच्या टाळवर लपण घेत आहोत आणि आमचंच घर भरीत आहोत, तर माझ्या प्रिय भावांनो, याचा अर्थ आमची सेवा निष्फळ आहे, निष्क्रिय आहे, अंजिराच्या झाडासारखी आहे, निष्फळ अंजिराच्या झाडासारखी. म्हणून स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र बनून ज्यावेळेस आला, तर तो सेवा करून घ्यावायच आला नाही, त्याची सेवा केली नाही. आज तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मी पण एक पाळक आहे, मी एक बघ ना दा तुला, मी एक याजक आहे, मी एक पाळक आहे, मी एक सेवक आहे, मी एक पास्टर आहे. काही गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. आम्ही सेवा करत आहोत का सेवा करून घेत आहोत? आजकाल काही गोष्टी ज्या आहेत ना, सेवा तर करीत नाही पण सेवा करून मात्र घेतील. रियालिटीची तुम्हाला अनुभव आला असेल, लाईव्ह आलेले माझे प्रिय भावांनो बहिणींनो, कधी तुमची सेवा करण्याचा कधी चान्स मिळाला का त्यांना? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली, शिष्याचे पाय धुतले, शिष्यांबरोबर राहिला, शिष्याबरोबर फिरला. आम्हाला बसायचं एक जागा, यांची एक जागा, नाद नाही करायचं यांचा. मग हे सेवा करून घ्यायला आले का सेवा करायला आलेत? असं परमेश्वरचं मत आहे, हे परमेश्वरच्या योजना आहे, त्या पूर्वसंकेत आहेत. मग आम्ही ते समजून घेतले पाहिजे. जो सेवा करतो तो देवाचा पुत्र, जो सेवा करून घेतो तो दुष्टाचा पुत्र. कारण दुष्ट हा हुकमत गाजवत असतो. दुष्टाला सगळं स्वतःलाच पाहिजे, मलाच, माझंच, एकट्याच, माझ्याच बापाचं, दुसऱ्याला नकोच. मीच एकटा सेवा करीन, दुसरा सेवकच नको, त्याला देऊच नका, मलाच द्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे आम्ही देवाची योजना आहे की आम्ही जर सेवा करत आहोत तर सेवाच करा. पण आम्ही जर सेवा करून घेत आहोत तर आता मात्र बंद करा. कारण आता तुमची सेवा नरकाच्या राज्यात चांगली होईल. आज लोकात एकच नंबर सेवा, लय भारी भारी लोक असते तिथं सेवेला, वा 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 वा, नाद नाही करायचा. म्हणून तो म्हणत आहे की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायच नाही तर सेवा करावायच व पुष्कळांच्या खंडणीसाठी, पुष्कळांच्या खंडणीसाठी, पुष्कळांच्या खंडणीसाठी. 3 वेळेस शब्द वापरला मी, लिहिलाही एकदाच पण वापरला 3 वेळेस. आपला प्राण अर्पण करण्यास आलाय. आता आमचा प्राण अर्पण करून तर काही कुणाचं काही भलं होणार नाही. आणि आमचा प्राण एवढा काही अनमोलही नाही, आणि आम्ही तेवढे काही पवित्र शुद्ध धुतल्या तांदळाचे पण नाही. आम्हाला चरचर कापलं तरी आमच्या रक्तात अजूनही पापाचे डाग दिसते. परमेश्वरचं वचन आम्हाला आणखीन प्रेषित पौल संत सांगतो, मी माझा स्वतःचा देह सरळ सरळ जाळण्यासाठी जरी दिला, एखाद्याचं चांगलं होत असलं, पण माझ्या काही जर प्रेम नाही, प्रीती नाही, सत्य नाही, तर माझा काही एक उपयोग नाही. माझ्या या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं स्वतःच समर्पण केलं आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण केला. आपण दान अर्पण नाही करू शकत का? जाऊ दे, दान नको आपल्याला, जाऊ द्या, बिगर दानाची सेवा करू. एवढं तर अर्पण करू, आपल्या हातात ठिकाणी नाही. प्रामाणिकपणे सांगा सेवकांनो, एवढं तर आपल्या हातात ठिकाणी नाही. घ्या तुम्ही, पण काही काही ठिकाणी सोडून पण द्या ना. एकदम गरीब घर असलं आणि तिथं जर तुम्ही प्रार्थनेला गेले तर नका ना घेऊ. काय त्यांच्या 30 रुपये, 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपयांनी काय होणार आहे बा तुमचं? अहो तुम्ही 200 रुपयाचं पेट्रोल घालून जाता आणि त्यांच्या 30 रुपयासाठी तुम्ही तिथंच पाय राहून बसतात. द्यानं सोडून ते गडीभर 30 रुपये दानपत्र. पण तुम्ही काय ते 30, 15, 20 फाटकी नोट घेतल्याशिवाय तुम्ही निघत नाही. आणि तुमचं दानपत्र पूर्ण क्लिअर, तुमचं सगळं पेट्रोल पाणी होतं, तुम्ही काय परत रिटर्न येत नसतात. इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं, तिथं नाही तिथं, पण क्लिअरच करून येणार. दे ना थोडस. या ठिकाणी काय झालं, पुष्कळाच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण केला. आपण दान अर्पण करून टाकू, देणगी अर्पण करून टाकू, दशमांश अर्पण करून टाकू. आहे का एखाद्या सेवकाची ताकद की मला 5,000 रुपये दशमांश जर मिळालेला आहे आणि मी इतर एखाद्या गरीबाला देईन? आहे का? कारण अर्पण. तुम्ही खंडणी तुमचा जीव देऊ नका, तुमचं काहीच देऊ नका. गोरगरीबाला अडचणी तुमच्याकडे काही आहे का? असेल तर द्या, पण तुम्हीच भिकारी.
तुम्ही काय दुसऱ्याला देणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने प्राणार्पण केला. आता आपल्याला तर काय प्राणार्पण करायची गरज नाही, आणि आपण केलं तरी आपल्या प्राणांनी काही कुणाचं भलं होणार नाही, हे 100% खरं आहे. पण आपल्या दानार्पणाने मात्र कुणाचं तरी भलं होईल. एखादा गरीब जेवण करेल, एखादा उघडा वागडा अंगावर घेऊन मस्तपैकी गॉड ब्लेस यू म्हणल, आम्ही त्याची चादर ओढून घेऊन येतो, आम्ही त्याच्या वाट्याचं जेवण गायब करून टाकतो. मग हा सेवेचा प्रकार नाही, हा सेवा करून घेण्याचा प्रकार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता या ठिकाणी कमेंट आलेली आहे, मुंबईवरून सिस्टर मीरा लोखंडे आहेत, आणि त्यांनी कमेंट टाकलेली आहे, त्यांचा स्वतःचा फायदा आहे ते आपल्याला देतील का? का नाही द्यावा त्यांनी? सिस्टर द्यायला पाहिजे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जर स्वतःचा प्राण अर्पण केला, तर एखाद्या माझ्यासारख्या सेवकाने दान अर्पण का नाही द्यावा? माझ्या स्वतःचा फायदा जो आहे त्याच्यातला फायदा का नाही द्यावा इतरांना? काय प्रॉब्लेम काय? द्यायला पाहिजे. आणि जो देईल ना तो खरा सेवक, तो सेवा करून घ्यायला आले. पण असे उदाहरण तुम्हाला आहे ना बोटावर मोजण्यासारखे मिळते. 98% हे तुमच्या सांगितल्याप्रमाणे देणार नाहीत, परंतु 2% देवाचे जे सेवक आहेत ते मात्र देतील. नसल तर पास्टर राजू आलाटला कॉल करा. मी काही लाख्या नाही, मला 600 रुपये रोज येईल, पण 600 रुपयातले तुम्हाला 60 रुपये का पण देईल. हा मग दशमांश मिळतो ना तो. हा तर लय मोठी रक्कम नाही ना आपल्याकडे. नाही, वस्तुस्थिती मी सत्य सांगतो. या ठिकाणी मत्तई सुवर्तमान अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 28 मध्ये लिहिले की याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळाच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आलेला आहे. आम्ही काहीतरी परमेश्वराला अर्पण करणं खूप महत्वाचं आहे. जो सेवा करतो ना त्याने अर्पण करावं. ठीक आहे, आता पैशाचं नाही विषय, जाऊ दे. आता देवाच्या सेवकालाच पैशाची गरज आहे. त्यांना तरी कोण देणार आहे तुमच्या व्यतिरिक्त? देत जा तुम्ही, सेवा करा. ही देखील एक सेवेचा प्रकार आहे. परंतु आम्ही देखील आमचं जर भागलं तर आम्ही दुसऱ्याचं भागायला पाहिजे. पण इथं असं आहे, आमचं भागतच नाही. किती द्या, किती द्या, किती द्या, त्या फाटक्या पिशवी टाकल्यासारखं कामी. या ठिकाणी आणखीन आपण जर काही वचनं पाहिली तर मत्तई सुवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 18 मध्ये जर आम्ही पाहिलं, त्याच्या अगोदर 2 भविष्यवाणी आहेत. त्या 2 भविष्यवाणी आपण पाहूया. एक तर द्यावेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, कारण आपला विषयच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्व संकेत, परमेश्वराच्या योजना. आणि आम्ही सातत्याने 117व्या क्रमांकाच्या भागामध्ये असताना तुम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये उत्पत्ती ते प्रकटीकरण काय काय ठिकाणी दृष्टांत आहेत, स्वप्न आहेत, दर्शन आहेत, पूर्व संकेत आहेत, परमेश्वराच्या योजना आहेत, भविष्यवाणी आहेत, प्रकटीकरण आहे, किंवा जे काही रेव्होल्युशन आहे, स्वर्गाच्या राज्याविषयी जे काय आहे ते तुम्हाला सातत्याने त्याला रेफर टू रेफर सांगण्याचं चिंतन मनन मध्ये आपण होता येईल तितका देवाच्या आत्म्याने प्रयत्न करण्याचा मला संधी दिलेली आहे. तर आपण 1-2 या ठिकाणी ते रेफरन्स पाहूया. मंदिराचं शुद्धीकरण. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केला आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारोंची गुहा करीत आहात. काय लिहिले? तुम्ही ती लुटारोंची गुहा करीत आहात. तर हा जो शास्त्रभाग होता, ही जी भविष्यवाणी होती, हे जे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी जे लिहून ठेवलेलं होतं, तर मत्तई सुवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 13च्या टायमिंगला ते पूर्ण झालेलं. आपण हे पण पाहत आहोत जुन्या करारात काय होतं आणि नवीन करारात कसं पूर्ण झालं. पुढे आपण पाहूया 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये या ठिकाणी लिहित आहे, व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, हो, बालके व तान्ही मुले यांच्या मुखातून मी तू स्तुती पूर्ण करविली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का? ही भविष्यवाणी तुम्ही वाचली नाही का? हे माझ्याविषयी जे लिखाण आलेलं आहे
जे स्वप्न आहे, दर्शन आहे, दृष्टांत आहे, पूर्वसंकेत आहे, परमेश्वरच्या योजना आहे, माझ्या जीवनात घटणार आहे, घटनाक्रम आहे, हे तुम्ही वाचलं नाही का शास्त्र भागामध्ये? म्हणजे देव परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने स्वर्गाच्या राज्यातून आलेल्या रेव्हलेशन कडे तो जास्त लक्ष देत आहे. स्वर्गाच्या राज्यातून केलेल्या भविष्यवाणीकडे लक्ष देत आहे. स्वर्गाच्या राज्यामधून आलेल्या परमेश्वरचे पूर्वसंकेत आणि परमेश्वरच्या योजना काय आहेत याकडे पुन्हा एक वार फेस टू फेस त्या वचनाचा रेफर घेऊन तो लोकांशी बातचीत करत आहे. या ठिकाणी आणखीन एक आपण शास्त्रभाग पाहणार आहोत. मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 18. त्यामध्ये लिहिलेलं आहे, अंजिराचे निष्फळ झाड. हा एक दाखला आहे, हा एक दृष्टांत आहे, हा एक दर्शन आहे, हे एक पूर्वसंकेत आहे, हे परमेश्वराची योजना आहे. आणि परमेश्वराला ते लाईव्ह मध्ये दाखवायचं जे काही आहे ना ते प्रात्यक्षिक डोळ्याने पाहण्यासारखं. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. कुणाला? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्या पुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. आता बऱ्याच वेळेस आम्ही अंजिराच्या झाडावर चिंतन मनन अध्ययन केलेले आहे, म्हणून त्याला जास्त वेळ आपण देणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. याचं रेव्होल्युशन तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. ती भूक जगातली नसून आत्मिक आहे. तिथे एक अंजिराचं झाड आहे. ते अंजिराचं झाड तुम्ही आणि मी आहोत. आम्हाकडे पाला आहे, झाडे, खोडे, हिरवगारी, पण आत्मिक फळच नाही. आणि मग त्याने म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. म्हणजे हा फैसला आहे, हे न्यायाधीश आहे, हे न्यायालय, हे अंतिम समय. आणि जर आमच्यामध्ये फळ नसेल तर त्यावेळेस आम्हाला अग्नीच्या सरोवरात किंवा अग्नी आणि गंधकामध्ये किंबहुना नरक राज्यामध्ये टाकण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. कारण आपण या विषयावर बरंच चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे या झाडावर, अंजिराच्या निष्फळावर. त्यामुळे आपण पुढे पाहूया. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? कसं काय वाळलं? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. ही परमेश्वरची योजना आहे. विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थनेमध्ये जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. मग आमचं चांगला रट्टा चालूच आहे. बंगला दे, गाडी दे, छोकरी दे, नोकरी दे, हे दे, ते दे. आणि वरून म्हणतो, प्रभू तूच म्हटलास मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 वचन क्रमांक 22, आम्ही तुझं वचन समोर ठेवतो. तू म्हटलास की तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. प्रभू दे मग आम्हाला बंगला, दे आम्हाला गाडी, वाढव आमचा बॅलन्स, दे आम्हाला चांगली लेकरं, दे आम्हाला सुंदर पत्नी, काय अजून काय स्टेटस दी, हे दी, ते दी. आता प्रभूनीच सांगितलंय ना, तुम्ही विश्वास ठेवून जे काही प्रार्थनेत मागाल ते माग. म्हणून अगोदर आपण जो शास्त्र भाग वाचला ना त्यामध्ये मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 22 मध्ये प्रभू येशू म्हणतो, येशू म्हणाला तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही काय मागता कळायला पाहिजे आम्हालाच, हे आम्हालाच समजत नाही. आता आम्हाला नाही समजत तर येशू बाप्पालाही समजत नाही. कारण आपण जे मागवतो ते जगातलं मागवतो. हा जगातलं जे कोणाकडे ते सैतानाकडे. मग शेवटी प्रभूकडे नसतं. मग माणसं त्या जगामध्ये जातात, दुष्टाकडे जातात, त्या वाईट गोष्टीकडे जातात. आणि मग त्या ठिकाणी त्या गोष्टी आम्हाला मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी आम्हाला विशेष अशी घटना आणखीन एक पाहावयास मिळत आहे. आपण थोडस आता एपिसोडला जरा थोडस पुढे ढकलूया. मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 28 दोन पुत्रांचा दृष्टांत दिलाय. दोन
दोन पुत्र. तुम्हाला काय वाटते ते सांगा बरं. आता परमेश्वर म्हणतो तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं. एका मनुष्याला दोन मुलगे होती. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज. पण तो गेलाच नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले. ते म्हणाले दुसऱ्या मुलाने. येशू त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. जकातदार आणि कसबीनी देवाच्या राज्यात जाते, पण हे नामधारी पंटर लोक कधी चुकूनही देवाच्या राज्यात जाणार नाही. आणि प्रत्येक टायमिंगला आम्ही जे रेफरन्स दिले ना, तर देवाच्या राज्याविषयी दिले. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या वेळेस शुभवर्तमान सांगितलं ना, त्या प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याविषयी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. देवाच्या राज्याविषयी तो म्हणतोय, जकातदार पापी लोक आणि कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जाते. तुमच्या आधी. आम्ही एवढे प्रार्थनाशील राहून काय फायदा आहे का मग? कारण आम्ही फक्त बाह्य स्वरूपाची प्रार्थनाशील येतो, कृतीशील नाहीत आम्ही. तर परमेश्वरची इच्छा हीच आहे, परमेश्वरची योजना हीच आहे की आम्ही कृतीशील असावं. आणि जास्तीत जास्त देवाच्या वचनाचं जे रेफर आहे ते देवाच्या राज्याविषयी आहे. म्हणून आपण हा रेफरन्स घेतलेला आहे. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकातदार व कसबीनी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. अरे बाकीचे लोक येऊन दनादन विश्वास ठेवून मोकळे झाले, अजून तुमचा विश्वास बसाना. शास्त्री परुषी सदुकी प्रभू त्यांना तो गोष्टी सांगत आहे. आणि मग तो हळूच कनी द्राक्षमळ्याचा दृष्टांताबद्दल देखील तो बोलत आहे. इथं दोन पुत्र आहेत. त्या दोन पुत्रापैकी एकाला म्हणला द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. तो डायरेक्ट म्हणला ठीक आहे, पण ते गेलंच नाही. ते गेलं सासरवाडीला निघून. त्याला सांगितलं, ते म्हणलं नाही तिकडे बरं आहे, आमच्या गावाकडे चांगली प्रार्थना होईल, आमचे सासू सासरे मिळवण्या फिरण्या सगळ्या भेटत्यात, बिर्याणी मटण चटण खायला मिळत. हे गेलं प्रार्थना सोडून तिकडं. ते दुसऱ्याला म्हणलं, बाबा द्राक्षमळ्यात जातो का? ते म्हणलं आपण नाही जात, सरळ सरळ मी सांगतो आपल्या सासरवाडीला चाललोय आपण. हा नाद नाही करायचं भाऊ. आमच्या बायको नाही गेलं तर मग आमचे भांडण तर झाले, मग कुठे डोक्याला चालले तुम्ही? आपल्या सासरवाडीत चाललो आपण, काय द्राक्षमळ्यात जात नाही. त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं. पण रस्त्याने जात असताना लगेच देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला म्हटलं, अरे बाबा सासरवाडी बस कर, इकडे देवाच्या राज्याकडे घुस. आणि मग तो काय केला त्याने, तो काय म्हणत आहे, मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला मी नाही, मी जात नाही, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. पस्तावा आला, त्याला कळालं आपल्याला द्राक्षाच्या मळ्यात जायचं, देवाच्या काम करण्यासाठी जायचं. म्हणजे देवाचं काम सोडून आपण आपलंच काम करीत बसलेले. आणि बाकीची सेवा काय करते, देवाचं काम सोडून हेच चालू आहे तडाखा यांचा. हे जगातलेच कामकाज करीत बसले, देवाच्या राज्याविषयी तर कामच नाही हो. जगातल्या वाढीचं काम चालू आहे. देवाच्या राज्याविषयी किती माहिती सांगतात ते, स्वर्गाच्या राज्याविषयी किती सांगतात, सत्य किती सांगतात. बरं सांगतात तर सांगतात, वागत आहेत किती. म्हणून मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 33 मध्ये द्राक्षमळ्याचा दृष्टांत दिला. तो पाहूया आपण. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला. त्याच्या भोवती कुंपण घातलं, त्यामध्ये द्राक्षासाठी कुंड खणली, माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला तो इस्रायलला. नंतर फळाचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना मळ्याकडे पाठवलं. जा म्हणे, त्या मळ्यामधून जाऊन आपल्याला पीक फळ आलेले असेल द्राक्षाचं, काही घेऊन या. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीव मारलो, कोणाला धोंडमार केला, ज्यांच्या ताब्यात दिलता. आजही हीच कंडिशन आहे. आपण हा दाखला आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक दुसरे दास पाठवले, त्याच्याशी ते तसंच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असं म्हणून त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवलं. आता माझं एकुलता एक मुलगा आहे आणि मग त्याला पाठवलं. तुम्ही म्हणाले येऊ मालक आहे बाबा, हे मुलगा याचा जाऊन द्या, हे दास आला, हे बाकीच्या मधल्या लोकांचा काय प्रॉब्लेम नाही, पण आता मुलाला पाठवलं म्हणलं, त्यांनी त्याला वाटलं की बाबा आता ते माझ्या मुलाचा थोडासा मान राखतील असं म्हणून त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवलं. पण पुढं एक महत्वाची घटना घडली.
परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे, हा तर वारीस आहे, चला आपण याला जीवे मारू व याचे वतन घेऊ, याला जीव मारू व याचं वतन घेऊ. आता याचं वतन काय होतं? द्राक्षीचा मळा लावला कुणी? त्याच्या बापाने. या द्राक्षीच्या मळ्याला फळ येण्यासाठी काय केलं? बाकीच्या चाकराला दासांना पाठवलं. येईनी त्याला काय जो म्हणून नाही दिलं, कुणाला आणलं मारलं, ठोक दिला, जीव मारलं, कुणाला धोंडमार केली, दुसरे पाठवले त्यांनाही तसंच केलं. मग तो मालक जो होता ना, तो धनी जो होता ना, त्यांनी काय केलं? ते म्हणलं ठीक आहे, मारलं ठीक आहे, काही अडचण नाही, माझ्या मुलाला पाठवून बघतो, ते त्याचा मान ठेवते. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्ष मळ्या बाहेर काढून जीव मारलं. याच्या पोर यांना तर द्राक्षाच्या मळ्यातच मारलं, पण याच्या पोराला काय केलं? यांनी द्राक्षाच्या मळ्याच्या बाहेर काढलं आणि जीवच मारलं. तर मग द्राक्ष मळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या मळ्याचे काय करील? आता प्रश्नचिन्ह केला, काय करायला पाहिजे बरं ते? हा इथं प्रश्न आहे. ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टाचे हाल हाल करून त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील, जे माळी हंगामी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा लावून देईल. मग येशू त्यास म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला, हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का? म्हणजे ही भविष्यवाणी होती. ही घटना घडणारी जी आहे ना, ही भविष्यवाणी होती. आणि म्हणून पुढे आणखी पाहूया, मग तुम्हाला त्यावेळेस सांगतो. 43व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल. देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य तुमच्यापासून काढून घेण्यात येईल, व जी प्रजा त्याला फळ देईल, जे लोक फळ देतील, आत्मिक फळ, तिला ते दिले जाईल. स्वर्गाच्या राज्याविषयीची शुभवार्ता. आतापर्यंत जवळजवळ आम्ही 10 ते 12 टॉपिक स्वर्गाच्या राज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्तांनी कशा प्रकारे शिकवण दिली यावर आम्ही पाहिले. आणखीन काही जे येणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. कारण स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगणं हेच आमचं खरं ध्येय असावं. हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. पण बाकीचे त्याचं आचरण करत नाही, ही एक खेदाची गोष्ट आहे. म्हणून तो म्हणत आहे की म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल, व जी प्रजा, जे लोक, जे बिलीव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील त्यांचे फळ देईल, तिला ते दिले जाईल. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा भुगा भुगा करून टाकेल. मग आता हा अंताचा समय ना, हे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना, जो कोनशिला झाला, ज्यांनी लोकांनी नाकारलं, पण आता ह्यो मोठा न्यायदंड करून येणार आहे. मग तुमचा माझा भुगाच भुगाच, चुराचुराच. मुख्य याजक व पुरुषी त्यांचे दाखले ऐकून हा आम्हाविषयी बोलत आहे असे समजले. मग यांना लिंक लागली, अरे हा तर आमच्याविषयी बोलतो. मग पास्टर राजूवाला ज्यावेळेस असे शब्द वापरतो ना, मग हे गेलेले, हे देवाच्या वचनाचं राज्य न सांगणारे जे लोक आहेत ना, ते म्हणतात आम्हालाच बोलतो. याच तर प्रभू येशू बरोबर म्हणून चालतं, माझ्या बरोबर घडतं, कारण आम्ही सत्य प्रचार करतो. हा सत्य प्रचार करीत होता. ज्यावेळेस दाखले उदाहरण देतो त्यावेळेस शास्त्री पुरुषाला टोचत येत. आम्ही जे बोटावर मोजणारे जे देवाचे अभिषिक्त लोक आहेत ना, आम्हाला अभिषिक्त म्हटलं नाही तरी चालेल, आम्हाला सत्य प्रचार जरी म्हटलं ना बस झालं. ब्रदर म्हणा, दाढीवाले म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. पालक साहेब नाही म्हटलं तरी चालेल. तर हे ज्यावेळेस बोलतो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलत होता, सांगत होता स्वर्गाच्या राज्याविषयी, कडक आणि क्लिअर कट आणि फेस टू फेस, ही गोष्ट मुख्य याजक व पुरुषी यांना खटकायची. आजही आम्ही देवाचा प्रचार ज्यावेळेस सत्य करतो ना, वचन टू वचन, लावलंय लोकांना खटकत ती. आता तुम्हाला बरेच लोकांना माहिती असेल, माझ्याशी तर कोणी कॉन्टॅक्टच करत नाही. नको बा म्हणशींची येड आहे, काय काय म्हणतात लोक. प्रेस लॉर्ड, काही अडचण नाही. मुख्य याजक व पुरुषी त्याचे दाखले ऐकून
हा आम्हाविषयी बोलत आहे असे समजले आणि मग ते त्याला धरवास पाहत होते, परंतु त्यांना लोक समुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानित होते. ते त्यांच्या डोक्यातच होतं याला पकडायचंच, पण नेमकं काय झालं, लोक त्याला संदेष्टा मानायचे आणि म्हणून काय व्हायचं, संदेष्टा मानल्यामुळे हे लोकांच्या प्रतिष्ठित असल्यामुळं किंवा लोकांचं ओरड आपल्यावर येऊ नये किंवा लोकांचं कुरघोडी आपल्यावर येऊ नये किंवा लोक आपल्या विरोधात जाऊ नये, कारण जे लोकांना लुटायचं काम हे करतात ना, मग हे लोक विरोधात गेल्यावर लुटता येणार नाही ना, म्हणून ते काय करायचे, सत्य प्रचारकाला प्रभू येशूला त्यांचा प्लॅन होता मारायचा, धरायचा, पण ते लवकर धरीत नव्हते. त्याचं हे कारण होतं, कारण जे बाकीचे लोक होते त्याला संदेष्टा म्हणायचे. आज आम्हाला काय म्हणतात, आम्हाला मोकार द प्रॉफेट, प्रॉफिसाय, भविष्य वक्ते, देवाचे अमके तमके भविष्य वक्त्यांची मीटिंग ठेवली, सांगतेच जगातलंच भविष्य, स्वर्गाच्या राज्यातलं भविष्य सांगणार, ओ भविष्य वक्ते साहेब, ओ द मॅन ऑफ गॉड, आणि नुसतं इनिशियल लिहिलेलं प्रॉफेट, आय एम प्रॉफेट, प्रॉफिसाय, प्रॉफेटिक मिनिस्ट्री. अरे कोणतं स्टिक मिनिस्ट्री काढिता, प्रभू ज्यावेळेस त्या स्टिक घेऊन येईल ना, स्टिक, मग त्यावेळेस तुम्हाला समजन की कोणती मिनिस्ट्री आपण स्थापन केली आणि त्याचा बेनिफिट काय मिळाला. पहिल्या ठिकाणी द्राक्ष मळ्याचा दृष्टांत. आणखीन एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता आणि तो गृहस्थ दुसरा तिसरा नसून यहोवा परमेश्वर होता, जो अल्फा, जो ओमेगा, जो आदि, जो अंत, जो सुरुवात, जो शेवट, ज्याने संपूर्ण निर्माण केलं, तो निर्माण करता परमेश्वर यहोवा तो मनुष्य होता. तो गृहस्थ कोण होता, तो यहोवा परमेश्वर. पुढं त्याने द्राक्षमळा लावला. त्याने काय केला, द्राक्षमळा लावला. आम्ही पाठीमागं पाहिलं, शेत जमीन हे जग आहे, त्यांनी जग निर्माण केलं आणि जगामध्ये आमची द्राक्षे लावली, आम्ही द्राक्षेचे वेल, आम्ही द्राक्षे, लय 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 फळ आले, आता बघूया आपण काही. त्यांच्या भोवती कुंपण घातलं, आज्ञा विधी नियम दिले, शुद्धता पवित्रता दिली, आज्ञा दिल्या, सत्य दिलं, अनुकरण सांगितलं, सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं कुंपण घातलं, पवित्र आत्मा दिला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्या. त्यामध्ये द्राक्षासाठी कुंड पण खणलं, माळा बांधला देखरेखीसाठी, पवित्र आत्मा दिला त्याप्रमाणे चालण्यासाठी, आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला आणि आता तो स्वर्गाच्या राज्यामध्ये बसलाय. नंतर फळाचा हंगाम आला. आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरता आपल्या दासाला माझ्याकडे पाठवले. पूर्वीचे संदेष्टे आले आणि त्यांनी देवाच्या राज्याविषयी सांगितलं. पूर्वीचे संदेष्टे आले आणि त्यांनी पश्चातापाविषयी सांगितलं. पूर्वीचे संदेष्टे आले आणि त्यांनी काय केलं, परमेश्वराला आवडणारे फळ प्राप्ती आमच्या जीवनात व्हावी म्हणून त्यांनी विधी, आज्ञा, नियम प्रस्थापित केल्या आणि चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. फळ उत्पन्न होण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. पुढं तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, संदेष्टाला. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्टांच्या घात करणारी नगरी. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हे उद्गार म्हणत आहे. काय म्हणत आहे, यरुशलेमी, यरुशलेमी, संदेष्टाचे घात करणारी नगरी. कित्येकदा तुला आपल्या, जशी कोंबडी आपल्या पिल्ला पंखाखाली आपले पिल्ले एकवट करून ठेवते, तसे कित्येकदा मी तुला आपल्या वधस्तंभाखाली, पंखाखाली, सावली खाली, दयेनुसार, शेमेशामध्ये, तारणामध्ये, त्याचप्रमाणे एकवट करण्याचा कित्येकदा प्रयत्न केला, पण आम्ही नाहीच झालो एकवट. कुणाला ठोकलं, कुणाला मारलं, कुणाला धोंडमार केली. हो, ज्यांना प्रेषित पौल साहेबाचं आम्ही नाव घेतो ना, हे प्रेषित पौल साहेब जेव्हा शौल होते ना, अहो हे धोंडमार करणाऱ्या लोकांचे कपडे सांभाळायला होते. हेच प्रेषित पौल साहेब. पूर्वी त्यांनी धोंडमार करण्याचे कपडे म्हणायचे, म्हणजे एक काम करा, कपडे माझ्याकडे द्या, मी सांभाळतो. तुमच्या खिशातलं काहीच नाही हरवणार, मी सगळं सांभाळतो. रक्ताचे डाग नाही कपडा म्हणून कपडे काढून आणा या लोकांना. हे होती, ते पण होते त्याच्यात. आम्ही त्याच जातीतले. आजही आम्ही दगडच मारितो, कपडे सांभाळतो, आम्ही लोकांना दगड मारायला लावितो.
पण आजचे मळीन कपडे झालेले. आपल्याला रेव्होल्युशन पाहूया आपण त्याचं. तो म्हणत आहे की तेव्हा माळेने त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कुणाला जिवे मारले, कुणाला धोनमार केला. आणि हे जे शब्दरचना केलेली आहे ही सेवकाबद्दल केलेली आहे, द मॅन ऑफ गॉड बद्दल केलेली आहे, प्रोफेसाय बद्दल केलेली आहे, याजकाबरोबर केलेली आहे. कारण पूर्वीचे याजक जे आले, पूर्वीचे संदेष्ट जे आले, पूर्वीचे भविष्यवक्ते जे आले, जे सत्यामध्ये समर्पित होऊन देवाच्या राज्याविषयी सांगत होते, या लोकांनी म्हणजे तुम्ही आणि मी आणि आमच्या पूर्वजांनी यांनी कुणाला धरलं, कुणाला ठोकलं, कुणाला जीव मारलं, कुणाला धोंडमार केली, कुणाला काय काय केलं. मग त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक दुसरे दास पाठवले. मग परत त्याने दुसरे प्रोफेसाय करणारे पाठवले, परत दुसरे संदेष्टे पाठवले, परत दुसरे पाळक याजक पाठवले, परत दुसरे ब्रदर पाठवले. द मॅन ऑफ गॉड ज्याला म्हणतात किंवा ज्याला स्पिरिच्युअल पवित्र आत्म्याने गुणसंपन्न असे पाठवले. पण परत काय झालं, त्यांच्याशी ते तसेच वागले. ते काय जुमानू देणार. म्हणजे जगाप्रमाणे वागणारे, माणूस असणारे पण पशुतुल्य झालेले, पशु समान झालेले लोकांनी काय केलं, या माळ्यांकडे जे अपेक्षेने जे परमेश्वरने काही पाठवलं होतं यांची अपेक्षा भंग करून पूर्वीसारखंच त्यांना दोंडमार केली, कुणाला जीव मारलं, कुणाला ठोक दिला. मग यहोवा परमेश्वर जो या ठिकाणी गृहस्थ आहे, या ठिकाणी धनी आहे, या ठिकाणी मालक आहे, या ठिकाणी तो चालक आहे, तो काय म्हणत आहे की शेवटी माझ्या मुलाचं ते मान राखतील. त्याने प्लॅन केला, जाऊ द्या हे दास बाकीचे सेवक इकाचे तिकाच्यांना पाठवलं, ठीक आहे, नाही ऐकलं ना काही प्रॉब्लेम नाही, हल्लं मारलं ना ओके जाऊ द्या, माफ करून टाकू त्यांना, आता माझ्या मुलालाच पाठवतो. आता हा मुलगा दुसरा तिसरा नसून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू तारणारा म्हणून आलेला, याला जो मानव देहाने टाकला ना तर हा तो मुलगा. आणि तो गृहस्थ कोण, यहोवा परमेश्वर. ते त्याचा मान राखतील असे म्हणून त्यांनी आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. म्हणजे परमेश्वराने त्याच्या एकुलता एका पुत्राला पाठवलं. म्हणून आपण योहान 3:16 मध्ये म्हणतो ना, देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या एकाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक वतन जीवन मिळावं, यासाठीच पाठवला. आता तो मुलगा तो दुसरा तिसरा नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण रेव्होल्युशन, भविष्यवाणी, प्रकटीकरण, दर्शन, दृष्टांत, परमेश्वरचे पूर्वसंकेत आणि योजना यावर चिंतन मननाधीन करत आहोत. आणि या ठिकाणी हा एक द्राक्षमळ्याचा दृष्टांत आहे. म्हणून आपण याचं बारकाईने छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वर्गीकरण करून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण याचं रेव्होल्युशन जर खरं पाहिलं तर 2-4 एपिसोड रेव्होल्युशनच चालेल, परंतु आपल्याला हा भाग जरा थोडासा पुढे न्यायचा आहे. पुढे तुलित आहे की परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाली, हा वारिस आहे, चला आपण याला जिवे मारो, याचे वतन घेऊ. याचं वतन काय, द्राक्षाचा मळा, याचं वतन हिसकून घेऊ, याला मारून टाकू. पण त्या लोकांना काय माहिती होतं की याचं वतन स्वर्गाचं राज्य आहे. मी याला जगामध्ये मारू शकतो, आणू शकतो, जगातल्या प्रत्येक गोष्टी याच्यापासून काढून घेऊ शकतो, परंतु स्वर्गाचं राज्य मात्र याच आहे. आज तुमचं आणि माझं वतन परमेश्वराचं राज्य आहे. तुमचं आणि माझं वतन आमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकणार नाही. आणि तो दुष्ट नेमकी स्वर्गाच्या राज्यातलं वतन हिरावून घेण्यासाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये या जगातल्या खेळी खुशालीचा गोंधळ घालून, अविश्वास निर्माण करून, सर्व प्रकारची अशुद्धता निर्माण करून, आज्ञाभंग करून आज आमचं वतन काढून घेऊ इच्छित आहे. हे सेम असंच रेव्होल्युशन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिले, तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्या बाहेर काढून जीव मारलं त्यांनी. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वेशीच्या बाहेर त्या गुलगुथा टेकडीवर त्याला क्रूर असं मरण, जीव मारण्यात आलं. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या मळ्याचं काय करेल, आता हा प्रश्न आहे. आता द्राक्षमळ्याचा धनी कोण आहे, आता या ठिकाणी गृहस्थ आहे. पण द्राक्षमळ्याचा आता खरी धनी कोण आहे, आता जो वारीस असतो ना, वारीस, बाप मात्र झाले कोणच असतं, पोरच. म्हणजे उदाहरण जगातलं समजून सांगायचं तुम्हाला, तो यहोवा परमेश्वर म्हातारा नाही झाला नाही, होणारही नाही, आणि त्याचे काही नाही, तो भाग वेगळा आहे. वचन समजून घेण्यासाठी थोडस रेफर घ्या. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाली, माळी जी आहेत ना, हे मळा राखणारे माळी. आता याला उपमा देऊ का, चर्च कमिटी, चर्च इन काय त्याला काय म्हणतात,
इन्चार्ज सांभाळणारा तो माळी, ज्याच्या ताब्यात बाग घेतो बागवान, त्याच्या पोराला पाहून काय म्हटलं, हा तो वारीस आहे. मग तुम्ही आणि मी कोण आहेत? वारीस आहेत. कुठले? जगाच्या राज्याचे नाही, आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस आहोत. मग आमचं स्वर्गाच्या राज्याचा वारीस पणा तो या ठिकाणी आम्हाला पापामध्ये घालून आमचं वतन घेऊ इच्छितो. त्याला तर काय आमच्या वतनात जाता येणार नाही, त्याला वरूनच फेकून दिलेलं आहे मुळात पहिलंच. आता आम्हालाही वर जायच्या ऐवजी आम्हालाही खालीच फेकून द्यायचं प्लॅन तसं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टी शिकलो पाहिजे की आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी कुठं अडचणी येतात. हा वारीस आहे, चला आपण त्याला जिवे मारू व त्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्यास बाहेर काढले, जिवे मारले. तर द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या मळ्याचे काय करेल? आता द्राक्षमळ्याचा धनी आता त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो न्यायाधीश आहे, तो न्याय वैभवाने येणार आहे आणि तो न्याय करणार आहे. ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टाचे हलाल करून त्यांचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा लावून देईल. आता तो काय करील? न्याय करील. मग न्याय वैभवाने येणारा न्यायाधीश परमेश्वर आमच्यावर कृपा आणि दया करणार नाही. तो येण्याच्या अगोदरच आम्ही परमेश्वराकडे दयेची याचना करून पश्चाताप करून सुधरून देवाच्या राज्याच्या पाठीमागे लागणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्यानंतर काही एक सबब चालू शकणार नाही. आपण शॉर्टकट पाहत आहोत, हा टाकल्याचं रेव्होल्युशन खूप मोठं आहे. मग तो म्हणत आहे की येशूच्याच मनाला जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोणशिला झाला, हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का? तुमच्या वाचण्यात आलं नाही का? आणि म्हणून देव परमेश्वर म्हणताय की तुम्ही वाचन करत चला, चिंतन करा, मनन करा, अध्ययन करा, वाचा. वाचाल तर खरं वाचाल. आज आम्ही वाचित नसल्यामुळे आम्हाला कुणी लोक बोलतापा देते, अर्ध वचन सांगते तर अर्ध तसंच ठेवते. तुम्ही वाचित जा ना. तुम्ही अडाणी आहात का? तुम्ही अशिक्षित आहात का? तुमच्या घरात कोणी शिक्षक नाही का? वाचा ना, वाचून ऐका. नसलं समजलं तर प्रभूकडे प्रार्थना करा. आम्हाला तितका वेळ नाही. मग हे येतात आणि आम्हाला फसवतात. आम्ही त्याला आमेन म्हणतो, त्यांनी फसवलं तरी आम्ही आमेन म्हणतो. आम्ही इतके तर भारी आहे की नाही? त्यांनी फसवायचं आणि आम्ही आमेन म्हणायचं. व्हेरी नाईस. या ठिकाणी पुढे तो लिहित आहे, आपला वेळ झालेला आहे, आपल्याला थांबावं लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल. ज्याच्या जवळ फळ नाही, ज्याच्या जवळ विश्वास नाही, ज्याच्या जवळ कृती नाही, ज्याच्या जवळ स्वर्गाच्या राज्याचं तिकीट नाही, ज्याच्या जवळ स्वर्गाच्या राज्याची माहिती पुस्तक नाही, ज्याच्या जवळ स्वर्गाच्या राज्यात काय हे माहित नाही, ज्याच्या जवळ स्वर्गाच्या राज्याचा नकाशाच माहित नाही, ज्याच्या जवळ स्वर्गाचं राज्य सुद्धा माहित नाही, याला नुसतं जगाचंच राज्य आहे, त्याला स्वर्गाच्या राज्यातून काढून टाकण्यात येईल. जीवनी पुस्तकातून काढून टाकण्यात येईल. याला सुख लोकातून काढून टाकण्यात येईल. आणि मग काढून टाकल्यावर हे कुठं पडेल? नरकात, अग्नीत, दुसरं कुठं ठिकाणी. आणि मग अशा प्रकारे जर आम्ही काही गोष्टी शिकलो तर आमचं निश्चित अर्थाने तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचं तारण झाल्यानंतर ती हिरावून कोणी घेणार नाही, जोपर्यंत आम्हाला परमेश्वरच्या वचनात अधिक आणि अधिक माहिती मिळत नाही, आम्ही ती मिळवून घेत नाही. म्हणून माझी कृपया हात जोडून विनंती आहे की चिंतन मनन अध्ययनामध्ये लक्ष द्या. जगातल्या कॅलीकुशलीमध्ये तुम्ही जगा, परंतु त्यावरच डिपेंड राहू नका. तर स्वर्गाच्या राज्याची खेलीकुशली एक दिवस आम्हाला मिळवायची आहे, त्याकडे विशेष लक्ष द्या. चिंतन मनन अध्ययन करा, जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वरच्या नावाचा जयघोष आणि महिमा करा. कारण येणारे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप त्रासदायक होणार आहेत. आणि या दिवसात टिकण्यासाठी फक्त देवाचं वचनच आम्हाला सहकार्य करेल. म्हणजे योग्य अयोग्य, वेळी सुवेळी अवेळी आम्ही कशा प्रकारे आमचं वर्तन ठेवावं याची तो कल्पना देईल, याची तो पूर्वसंकेत देईल, याची तो योजना आम्हाला याच्यातून दाखवेल. आणि मग आम्ही कुठल्याही प्रकारच्या सैतानाच्या डावपैसात अडकणार नाही. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. पुढच्या भागामध्ये आम्ही मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 22
आणि त्या ठिकाणी लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाच्या अभिषेक सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आयुष्य अलर्ट मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. काही प्रार्थना विनंती आहेत. ब्रदर जगन शिंदे यांची प्रार्थना विनंती आहे. त्यांच्या परिवारासाठी क्रिटिकल परिस्थिती आहे. सिस्टर मधुमती संतोष मोरे सांदेवात आहे, त्यांना सिंधुबाई दादाभाऊ मोरे खंडळे गावातून आहेत, या तिन्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ब्रदर किरण राजेश फुलपगार डॉन बॉस्को नगर अहमदनगर मध्ये त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करूया. ब्रदर संदीप प्राचार्य यांना आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करूया, ते नागपूरचे आहेत. ब्रदर अजित तुरडे नवी मुंबई मधून आहेत, त्यांच्याही कुटुंबामध्ये लवकरात लवकर परमेश्वरने अद्भुत कार्य करावं आणि एक चांगली साक्ष परमेश्वरच्या गौरवासाठी निर्माण व्हावी म्हणून देखील प्रार्थनेत आठवण ठेवा. ब्रदर सुनील येवत पुण्यामध्ये आहेत, त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी सेवेसाठी त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी प्रार्थना करा. शंकर गायकवाड नाशिक यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे सिस्टर पायल लोखंडे, सिस्टर ब्रदर आतिश लोखंडे यांच्यासाठी व त्यांच्या बाळासाठी देखील प्रार्थना करा. ब्रदर राजगुरू परिवार त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या आल्हाट परिवाराची देखील आठवण ठेवा की मरणाच्या टोकापर्यंत आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करण्यासाठी परमेश्वरने आम्हाला योग्य ज्ञान बुद्धी चातुर्य द्यावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळावं आणि शेवटापर्यंत आम्ही देवाच्या नावाचा महिमा गौरव सत्यामध्ये समर्पित करावं म्हणून विशेष प्रार्थनेत आठवण ठेवा. पवित्र तुळशी नदी जे बापा जशी आहोत तशी तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व भारत देशातील विशेष करून सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फौज जवान कमांडोज त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी बंधू आणि त्यांच्या समस्या त्यांचे कुटुंबीय आम्ही प्रार्थना करतो. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील मित्र आप्तेष्ट स्नेही शेजारी आणि आम्ही प्रत्येक जण प्रिय प्रभू आमच्या समस्या चिंता काळजा टेन्शन ताण दबाव आजार विकार बंधन झोकळं सर्व कसदरी बाजरीपणा जे काही आम्हाला हवा आहे आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे गरजेप्रमाणे येशूच्या नावात प्रत्येक नाव आम्ही घेतलेल्या बहीण भाऊ आई वडील लेकरा समेत आम्ही प्रत्येक जणाच्या समस्या तू सोडवत आहेस, सोडवलेल्या आहेस आणि यापुढे देखील सोडवणार आहेस आणि आमच्या जीवनात अद्भुत साक्ष करणार आहेस त्याबद्दल आभार मानतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगून स्वर्गाचं राज्य आम्ही मिळवावं आणि त्याचं चिंतन म्हणून अध्ययनामध्ये त्याप्रमाणे वागावं उठावं बसावं अशी देखील तू कृपा कर. ज्या गोष्टी मागायची विसरला असेल दिल्यास तुझे उपकार मानत ख्रिस्त येशू जो होता जो आहे जो येणार आहे आभार प्रदर्शनासह उपकार स्तुतीसह धन्यवादासह जो होता जो आहे जो येणार आहे त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.